नमस्कार, मी विजय जाधव राहणार खोडद. मी आर्थिक फसवणुकीबाबत आज पत्रकार परिषद घेत आहे. मौजे वेनेगाव येथील सागर सूर्यवंशी या व्यक्तीने माझी 3.5 लाख रुपयाची आर्थिक फसवणूक केलेली आहे. त्या व्यक्तीने मला पुण्यामध्ये नोकरी लावतो या उद्देशाने वारंवार माझ्या पाठीमागे लागून पैसे घेतले. त्याने माझा विश्वास संपादन करून किंवा जरी मी नोकरी नाही लावली तरी खोडद गावातील जमीन मी तुझ्या नावे करून देईन किंवा घाण तारण ठेवीन असे सांगून माझा विश्वास संपादन केला व माझी आर्थिक फसवणूक केली. या संदर्भात तो मला जानेवारी 2024च्या दरम्यान वारंवार फोन करत होता आणि माझे संपर्क साधून त्याने माझे 30 जानेवारी 2024ला माझ्याकडून 3.5 लाख रुपये घेतले. मी त्याला RTGS 3.5 लाख रुपये केले. त्यानंतर मी त्याच्या पाठीमागे लागून 8 दिवस 15 दिवस त्यांना फोन केला तरी तो उडवाउडीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर मी त्याला म्हटलं की बाबा नोकरीचं काय होते ते तरी सांग किंवा माझे पैसे मला परत दे. पण तो उडवाउडीची उत्तरे देतच होता. त्यानंतर मी एक पोलीस स्टेशनला रितसर अर्ज दिला, पण पोलीस स्टेशनला येऊन त्याने एक 8 दिवसात पैसे देतो अशी कबुली दिली. त्यानंतरसुद्धा त्याने माझे काही पैसे दिलेले नाही. त्याच अनुषंगाने मी आज पत्रकार परिषद घेतो आहे आणि मला न्याय मिळावा म्हणून किंवा त्या फसवलेल्या व्यक्तीवर 420चा गुन्हा दाखल व्हावा. मी येत्या 4 दिवसात माझा रितसर अर्ज माझी पूर्ण कागदपत्रे घेऊन रितसर अर्ज पोलीस स्टेशनला देणार आहे. तरी त्या व्यक्तीवर 420चा गुन्हा दाखल करून मला न्याय मिळावा ही विनंती. जाधव साहेब, आपल्याला नक्की कुठे नोकरी लावतो म्हणून तुमच्याकडून पैसे घेतले? मला पुण्यामध्ये त्याची ज्या ओळख आहे असे सांगून मला पुण्यामध्ये नोकरी लावतो त्यांनी सांगितलं. पैसे दिले, रोख दिलं का RTGS केलं का ऑनलाईन केलं, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना पैसे दिले? मी माझ्याकडे पैसे उपलब्ध नसताना माझ्या पत्नीचे सोने गहाण ठेवून सोने तारण ठेवून जिल्हा मध्यवर्तीमध्ये त्यांना 30/1/2024 रोजी RTGS त्यांच्या अकाउंटला केलेला आहे. हा माझ्याकडे पुरावासुद्धा आहे. पोलीस स्टेशनला गेला, अर्ज दाखल केला तेव्हा नक्की काय सांगण्यात आलं? तो व्यक्ती काय तिथे येऊन मांडला? तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं? पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केल्यानंतर ती व्यक्ती पोलीस स्टेशनला हजर झाली. बरं. त्या व्यक्तीने मला 8 दिवसामध्ये पैसे देतो म्हणून असं सांगितलं. तरी त्यानंतर त्या व्यक्तीने माझा फोन उचलला नाही किंवा कॉल रिसीव करत नाही किंवा भेटतसुद्धा नाही. तसेच मी गावातील पोलीस पाटील किंवा तंटामुक्ती अध्यक्ष अशा प्रतिष्ठित व्यक्तींसमोरसुद्धा मीटिंग त्यांची घेऊन त्यांना बोलवून समक्ष बाबा पैसे माझे द्या, तर त्यांच्यासमोरसुद्धा तो पैसे द्यायला तयार झाला, परंतु अजून काही पैसे दिलेले नाही.